10वी 12वी आणि पदवीनंतर आता पुढे काय? वैद्यकीय क्षेत्रातील करिअर आणि 100% रोजगार व्यवसाय मिळवून देणारे पॅरामेडिकल कोर्सेस आजच प्रवेश निश्चित करा. पॅरामेडिकल क्षेत्रातील आधुनिक कौशल्यपूर्ण प्रशिक्षण आणि दर्जेदार शिक्षण देणारे विश्वसनीय केपी पॅरामेडिकल इन्स्टिट्यूट, शाखा हडपसर, पिंपरी, कात्रज, सातारा. नाना डॉक्टर अमोल कोल्हे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे या ठिकाणी 5 वर्ष खासदार होते. त्यांच्या 5 वर्षाच्या कामगिरीवर किंवा शिवाजीराव आढळराव पाटील यांची 15 वर्षाची कामगिरी याच्यामध्ये कोणाची सरस कामगिरी वाटते? ऍक्च्युली मी बघायला गेलं तर कोणावर टीका करत नाही, परंतु जसं बघायला गेलं तर 15 वर्षाच्या कालावधीमध्ये शिवाजीदादा आढळराव पाटलांनी जे काही काम केले ते जनतेसमोर आहे. त्यांनी जनतेसमोर मांडल्यात की मग खेड सिन्नरचा रस्ता असन, नाशिक हायवे रोड असन, त्याचबरोबर नाशिक रेल्वे टर्मिनल असन, त्याचबरोबर सोलापूर रोड ते आपला रवी दर्शनचा रस्ता असन या भागातला, त्याचबरोबर अनेक गावोगावामध्ये त्यांनी टाकलेला निधी असन, त्याचबरोबर आपला गोरपडीचा उड्डाण पूल असन, जुनानगरचा उड्डाण पूल असन, त्याचबरोबर हडपसरचा आपला सैदनगरचा अंडरपास असन, अशी जी महत्वाची प्रश्न या शिरूर लोकसभेमध्ये भेडसावत होते. त्यासाठी त्यांनी प्रयत्न केला. ती कामं जनतेसमोर दिसतात. त्यावेळेस राजगुरुनगरचा टनपूल असन, ज्यामुळे राजगुरुनगर मध्ये ट्रॅफिक होत होतं तेही असन. त्याचबरोबर त्या ठिकाणी जे प्रेक्षणीय स्थळ असतील त्यांनाही निधी आणला भरपूर. असे अनेक विकास कामं गेल्या 15 वर्षात त्यांनी केलेले आणि विशेष करून सर्वसामान्य कार्यकर्त्याचा जरी फोन गेला ते स्वतः उचलून कार्यकर्ता संघ बोलत असतात. दर रविवारी त्यांचा मोठ्या प्रमाणात जनता दरबार भरतो आणि त्या जनता दरबारामध्ये हजारोच्या संख्येने लोक आपला प्रश्न मांडत असतात, ते सोडवतात. म्हणजे एक भेटणारा खासदार हा शिवाजीदादा आढळराव बघितलं जातं, म्हणून शिवाजीदादा आढळराव पाटील मला या ठिकाणी सरस वाटतं. अमोल कोल्हेंच्या कामगिरीबाबत तुम्ही समाधानी? बघा, अजून तर मी त्यांचे काम ह्या मतदारसंघात पुढे टाकल्यात, काय महत्वाची कामं केल्यात ते बघितले नाही, आणि पुढे त्यांचा निधी आलाय हे मी मला माहित नाही. आला असं तर ते गल्ली बोळातले रस्ते झाले. एका खासदाराने कुठली कामं करायला पाहिजे. आणि समजा जे काही या 5 वर्षामध्ये प्रबलित प्रश्न होते, मग हडपसर सारख्या मतदारसंघातला मग वाहतुकीचा प्रश्न होता, पिण्याच्या पाण्याचा ज्वलंत प्रश्न होता, एखादं शासकीय हॉस्पिटल असन, एखादं शासकीय कॉलेज असेल, अशा काही गोष्टी जर खासदारांनी केल्या असतात तर नक्कीच मला वाटलं असं त्यांनी काहीतरी काम या 5 वर्षात केलं असं वाटलं असतं.